हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टरवर आधारित 3 हॉट्स प्रॉब्लेम पाहायचे आहेत. चला तर मग सुरू करूयात. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, पुस्तकातल्या प्रश्नांची तुम्ही तयारी केलेली आहे, परंतु पुस्तकाबाहेरच्या प्रश्नाचं काय? पुस्तकाबाहेरील प्रश्न कंपल्सरी आहेत. परीक्षेमध्ये 3 ते 4 मार्कासाठी ते विचारले जाणार आहेतच, तेव्हा तुम्ही त्याची तयारी करणं गरजेचं आहे. तर तुमची ही गरज लक्षात घेऊन मी पुस्तकाबाहेरील बरेचसे प्रश्न तुम्हाला सोडवून दिलेले आहेत. तर त्याचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या या चॅनलवर जरूर पाहायला मिळतील. तर तुम्ही ते सर्च करून, म्हणजे या चॅनल अंतर्गत तुम्ही ते सर्च करा, तुम्हाला ते पाहायला मिळतील. जर तुम्ही माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून मी नवीन बनवलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. कारण आता या परीक्षेच्या काळामध्ये मी पुस्तकाबाहेरील भरपूर प्रश्न सोडवून देणार आहे, तेव्हा तुम्ही माझा हा चॅनल जरूर सबस्क्राईब करा. तर या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टरवर आधारित काही पुस्तकाबाहेरील प्रश्न पाहायचे आहेत, जे की 3 किंवा 4 मार्कासाठी महत्त्वाचे आहेत. फर्स्ट प्रॉब्लेम: मोहन purchased a calculator for ₹60x and sold it at 600 minus 6x. Therefore, he incurred a loss of X%. Find the loss and selling price of the calculator. Solution: बघा, प्रश्नाचा अर्थ समजावून घ्या. मोहनने एक कॅल्क्युलेटर 60x रुपयाला खरेदी केले आणि 600 मायनस 6x या किमतीला विकलेला आहे. त्यामुळे त्याला X% एवढा लॉस झालेला आहे. तर मग त्या कॅल्क्युलेटरची विक्री किंमत आणि झालेला लॉस हे आपल्याला काढायचं आहे. सो गिवन कॉस्ट प्राइस इज इक्वल टू ₹60x. Selling price is equal to ₹600 minus 6x. Now loss is equal to, आपल्याला असं सांगितलं की या व्यवहारामध्ये त्याला लॉस झालेला आहे, तर तो किती झाला आहे ते आपण काढून घेऊ. फॉर्म्युला फॉर लॉस: CP minus SP. Here CP is 60x minus SP is 600 minus 6x. That is 60x minus 600 and this minus plus 6x. So we get 66x minus 600. This is the loss. We are given loss is X%. Now we write formula for percentage loss. We know that percentage loss is equal to loss upon CP, that is cost price, into 100. Here percentage loss is given X, so we write here X. Loss is 66x minus 600. CP, that is cost price is 60x into 100. Now solving this we get value of X. तर यामध्ये आपण हे 0 कॅन्सल करू. नाउ टेक कॉमन 6. सो वी गेट 6 इन ब्रॅकेट 11x minus 100 into 10 upon 6x. Therefore x is equal to, here 6 get cancelled, 11x minus 100 into 10 upon x. Now multiply this x by this x, so we get x square. या 10 ना मध्ये गुणा 110x minus 1000. So we get x square minus 110x plus 1000 is equal to 0.
Now find the factors of 1000 such that their sum should be 110. 1000चे आपल्याला फॅक्टर पाडायचे आहेत आणि ते फॅक्टर असे पाडायचे आहेत की त्यांची बेरीज 110 आली पाहिजे. तर असे फॅक्टर 100 आणि 10. Therefore first bracket x minus 100 into x minus 10 is equal to 0. Therefore x minus 100 is equal to 0 or x minus 10 is equal to 0. Therefore x equal to 100 or x equal to 10. But x equal to 100 is not applicable. कारण x ची व्हॅल्यू जर आपण 100 यामध्ये ठेवली तर 6 गुणिले 100 म्हणजे 600. तर 600 वजा 600 0 म्हणजे सेलिंग प्राइस ही 0 होईल. त्यामुळे आपल्याला ही किंमत घेता येणार नाही. बट x equal to 100 is not applicable therefore x equal to 10. therefore तर आपल्याला विचारलेलं आहे लॉस. तर आपण पाहिलं की लॉस किती झालेला आहे 66x minus 600. therefore loss is equal to 66 into 10 minus 600, that is 660 minus 600, that is rupees 60. And selling price is equal to, तर बघा सेलिंग प्राइस आहे 600 minus 6x. so 600 minus 6 into 10, that is 600 minus 60, that is rupees 540. Okay. If one root of the equation 3x square plus m plus 1 into x plus 24 is equal to 0 is twice the other, find the value of m. Solution. Given equation 3x square plus m plus 1 into x plus 24 is equal to 0. Now comparing this equation with ax square plus bx plus c, we get a is equal to 3, b is equal to m plus 1 and c is equal to 24. Let alpha and beta be the roots of the equation. Therefore, we know that if alpha and beta are the roots of the quadratic equation ax square plus bx plus c is equal to 0, then alpha plus beta is equal to minus b upon a, and alpha beta is equal to c upon a. We put the values. तर या ठिकाणी किमती ठेवा. b ची व्हॅल्यू ठेवा m plus 1 upon a is 3, and here alpha beta is equal to 24 upon 3, that is 8. But एक अट आपल्याला दिली आहे. काय अट दिली आहे बघा की या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे दोन रूट्स आहेत त्यातलं एक रूट दुसऱ्याच्या दुप्पट आहे. मग आपण गृहीत धरू की समजा अल्फा इज इक्वल टू 2 बीटा, अल्फा इज इक्वल टू 2 बीटा. मग ही किंमत आपण या दोन इक्वेशन मध्ये ठेवूयात. देअरफॉर वी गेट 2 बीटा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस m प्लस 1 अपॉन 3, अँड हियर अल्फाची किंमत ठेवा 2 बीटा इंटू बीटा is equal to 8. Therefore 3 beta is equal to minus m plus 1 upon 3, and beta square is equal to 8 upon 2, that is 4.
Therefore beta is equal to minus m plus 1 upon 9 and beta square is equal to 4. याचा आपण स्क्वेअर करूयात. Therefore beta square is equal to m plus 1 bracket square upon 81 and here beta square is equal to 4. Now LHS of both the equations are equal, so we get m plus 1 bracket square upon 81 is equal to 4 and therefore m plus 1 bracket square is equal to यांचा गुणाकार करा. Therefore m plus 1 is equal to plus minus दोन्ही बाजूस आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचं आहे, तर 324 चं वर्गमूळ घ्या 18. Therefore m plus 1 is equal to 18 or m plus 1 is equal to minus 18 and therefore m is equal to 18 minus 1 or m is equal to minus 18 minus 1. So m is equal to 17 or m is equal to minus 19. Third problem. Perimeter of a square is greater than perimeter of other square by 100 meter. Area of bigger square is greater than area of smaller square by 1625. Find the sides of the squares. Solution. बघा या प्रश्नाचा अर्थ, दोन स्क्वेअर आहेत, लहान मोठे आहेत. तुम्ही फिगर काढू नका. तर आपल्याला असं सांगितलंय की या मोठ्या स्क्वेअरची पेरिमीटर ही लहान स्क्वेअरच्या पेरिमीटरपेक्षा 100 ने जास्त आहे. तसेच या स्क्वेअरचा एरिया हा या छोट्या स्क्वेअरच्या एरियापेक्षा 1625 ने जास्त आहे. तर दोन्ही स्क्वेअरच्या साइड्स काय असतील? आपण गृहीत धरू की समजा लहान स्क्वेअरची साइड ही x आहे, मग याची पेरिमीटर किती असेल? x प्लस एक्स प्लस एक्स प्लस एक्स दॅट इज 4x. मग आपल्याला असं सांगितलंय की या स्क्वेअरची पेरिमीटर याच्यापेक्षा 100 ने जास्त आहे, म्हणजे याच्यापेक्षा 100 ने जास्त आहे, म्हणजेच 4x प्लस 100 असेल. ही पेरिमीटर आहे. मग पेरिमीटरवरून आपण त्याची साईड काढू शकतो. याला 4 ने डिवाइड करा. 4 ने डिवाइड केलं तर आपल्याला मिळेल x प्लस 25. तर ही या स्क्वेअरची साईड आहे. ओके. आता आपण यांचे एरियाज काढू. याचा एरिया असेल x प्लस 25 ब्रॅकेट स्क्वेअर, तर याचा स्क्वेअर असेल x स्क्वेअर. तर या एरियामधला फरक आपल्याला दिलेला आहे, तर तो फरक आहे 1625. मग आपण या दोघांची वजाबाकी 1625 लिहायची, म्हणजे आपल्याला एक इक्वेशन मिळेल आणि ते सोडवून आपल्याला x ची व्हॅल्यू मिळून जाईल. ओके. Let side of smaller square is equal to x. Therefore its perimeter is equal to 4x and area is equal to x square. Therefore perimeter of bigger square is equal to, तर मोठ्या स्क्वेअरची पेरिमीटर ही या छोट्या स्क्वेअरच्या पेरिमीटरपेक्षा 100 ने जास्त आहे. दॅट इज 4x प्लस 100. Therefore its side is equal to 4x plus 100 upon 4, that is x plus 25. Therefore area is equal to x plus 25 bracket square. And therefore by the given condition
area of bigger square, that is x plus 25 bracket square, minus area of smaller square, that is x square, is equal to 1625. याचा विस्तार करून घेऊ. That is x square plus twice of their product, that is 50x plus its square 625 minus x square. Take this 1625 to LHS is equal to 0. Therefore 50x, now 625 minus 1625, we get minus 1000 is equal to 0. Therefore 50x is equal to 1000. So x equal to 1000 upon 50, that is 20. Therefore side of smaller square is equal to 20 meters and side of bigger square is equal to, तर याची साइड आहे x plus 25, that is 20 plus 25, that is 45 meters. Okay.